नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता मी आहे एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी। तर आता आंब्याच्या प्लॉटमध्ये आपण आहोत। तर आपल्यासोबत शेतकरी आहेत, जवळपास 17 वर्षे केंद्र शासनामध्ये आर्मीमध्ये नोकरी करून पुन्हा आपलं महाराष्ट्र शासनाची काही वर्षे नोकरी करत आपली आंब्याची बाग सांभाळलेली आहे। एकीकडे जय जवान, दुसरीकडे जय किसान असं काम या शेतकऱ्यांकडून आता आपल्याला बघायला मिळते। तर शेतकरी दादा, तुमचा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपला परिचय सुरुवातीला द्या। नमस्कार, माझं नाव सुखदेव राघव अवतडे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। 17 वर्षे सर्व्हिस केली, 1 वर्ष शेती केली आणि त्याच्यानंतर राज्य सरकारमध्ये आरोग्य खात्यात सर्व्हिस केली 22 वर्षे। आणि ती सर्व्हिस करत मी ही शेती केलेली आहे आणि त्यामध्ये हे आंब्याची झाडे मी लावलेले आहेत। आणि त्यावेळेस कसं सरकार नियमाप्रमाणे 1 गुंठ्याला 1 झाड असावं, या पद्धतीनं मी गुंठ्याला 1 झाड या पद्धतीने झाड लावलेले होते। आणि त्यावेळेला पावसाचं प्रमाण खूपच कमी, पाणी कमी, त्याच्यामुळे कसे ही जोपासली गेली आहेत। थोडीफार झाडे काय थोडीफार जळलेली बी आहेत। मला एक प्रश्न पडतोय, सांगोला तालुका दुष्काळी तालुका, हो, अशा तालुक्यामध्ये आंबा म्हटलं की कोकण, पण इथलं समीकरण जरा तुम्ही वेगळं आज बघायला मिळतंय। या दुष्काळी भागात सुद्धा आंबा येऊ शकतो आणि त्याची कमर्शियल व्यावसायिक स्वरूपात आपण ही आंबा घेऊ शकतो, असा कॉन्फिडन्स कसा आला तुम्हाला? कॉन्फिडन्स काय नाही, असं आपल्या शेतामध्ये घर आहे आणि शेतामध्ये घर असताना घराभोवतीने एक फळाची झाडं असावीत, एक माझी अशी पहिल्यापासून आवड होती, म्हणून मी लावत गेलेलो आहे। मला कोणी सांगितलेलं नव्हतं, कोणी शिकवलेलं नव्हतं, ही माझी मी मनानेच केलेलं आहे। म्हणजे घराभोवती आपली फळ झाडं असावीत, इथून सुरुवात झाली तुमची? झालेली आहे। अच्छा, आता किती एकरावरती आंबा लागवड आहे? आता सध्या कमीत कमी 6 एकर आंबा आहे। 6 एकर आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघितला अनुभव यांचा थोडक्यात त्यांनी दिलेला आहे, परंतु यांच्या पाठीमागे आता सध्या सूरज अवताडे आपल्या सोबत आहेत, यांचे चिरंजीव आहेत। त्यांचं एकीकडे इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे, शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आहे ती वडलोपारची जी जमीन आहे, शेतजमीन आहे, जी बाग आहे, ती चांगल्या पद्धतीने फुलवायचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग ते शेतीमध्ये करत असतात, त्यामुळं खूप लांबून शेतकरी विशेषतः ही बाग बघण्यासाठी येत असतात। बघूयात त्यांचा अनुभव या बागेबद्दल काय आहे, घेऊयात मार्गदर्शन त्यांच्याकडे। सूरजजी, स्वागत आहे तुमचं। नमस्कार, मी सूरज अवताडे। तर आता वडिलांनी आमचे सांगितलं की ज्यावेळेस ते आर्मीतून रिटायर झाले आणि त्यांना एक पहिल्यापासून नाद होता की बाबा झाडं लावले पाहिजेत, म्हणून प्रत्येक सुट्टीला आलं म्हणा किंवा प्रत्येक रविवारी म्हणा किंवा असं कुठं गेलं काय दिसलं की नवीन झाडं आणायचे। मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेत होतो त्याचं आम्ही लिस्ट काढायचो, आमच्या घरी कोणती झाडं किती झाडं आहेत। मग म्हणजे बांधावर पहिली लागवडाची किंवा थोडंफार प्लॉट होता, मग काय आंब्याची असेल, सीताफळ असेल, चिक्कू असेल, मोसंबी असेल, आवळा असेल, बऱ्याच प्रकारची झाडं होती। मग सुरुवातीला जी वडिलांनी केली होती, जे आता आपण प्लॉटमध्ये उभे आहोत, तो 30 बाय 30चा जे ट्रॅडिशनल लागवड होती ती लागवड केली। त्यानंतर मग व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि आम्हाला पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होता, जसं वडिलांनी सांगितले आमच्या टँकरनं, आणि शिवाय घरात जे बेसिनचं पाणी असेल, भांडे धुण्याचं, बाथरूमचं पाणी असेल, ते पाणी आम्ही खड्डे घेऊन त्यात ड्रम टाकून ते पाणी आज रोज ह्या 20 झाडाला, उद्या त्या 20 झाडाला अशी झाडं जगवलीत। त्यातले ते बरीच झाडे त्यावेळची आमची गेली, पण जी वडिलांनी अर्धा एकरापासून सुरुवात केली, परत 2 एकरापर्यंत आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीनं लागवड होती। पण ते करत असताना नंतर एक दुसऱ्या टप्प्यात आमची लागवड थोडीशी फसली, म्हणजे जे आता आंध्रावाले फिरून रोपं विकतात, त्यामुळे आमचा 1-1.5 एकर 1-1.25 एकराचा प्लॉट तो केशर म्हणून लावला, पण तो सगळा बदाम निघाला। पण ते आता आमच्या क्षेत्र आहे, पण ते आम्ही आज झाडं काढली नाहीत, ते आज झाडं आम्ही ठेवलं, त्याचं पण उत्पन्न घेतो। आणि त्यानंतर मग जे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यानंतर मग आम्ही 7 बाय 14 लागवड केली। मागच्या 2-2.5 वर्षाखाली आम्ही 5 बाय 12, 5 बाय 14 लागवड केली। गेल्या फेब्रुवारीमध्ये परत आम्ही 1.25 एकराच्या आसपास 8 बाय 14 वर ती परत लागवड केली आहे। पूर्वीची जी एका गुंठ्यामध्ये 1 झाड अशी पद्धत होती, आता कालांतराने ती परत कमी झाली, आता तरी हाय डेन्सिटी 4 फुटावरती लागण झालेली। नेमकं ही लागवड करण्याची योग्य पद्धत कोणती? आता तसं जर विचार करायचा झालं तर पहिलं कसं असायचं की लागवड करायची आजोबानं आणि फळ खायचं नातवानं, हा प्रकार होता। आणि एकरात 40 झाड, म्हणजे एका गुंठ्यात 1 झाड असं शासनाचं अनुदान पण होतं आणि लागवडी पण केल्या जायच्या। परंतु आता काय झालंय, जमिनीचं तुकडीकरण खूप जास्त झाले, लोकसंख्या वाढते, जिथं ज्याला 50 एकर क्षेत्र होतं त्यांच्या मुलाला राहिलं 25 एकर, त्यांच्या मुलाला राहिलं 12 एकर, 4 एकर, 2 एकर असं, आणि उत्पन्न लोकांना वेळ नाहीये। आता कसं आहे, आजोबानीच खायचं आणि आजोबानीच लावायचं आणि आजोबानीच खायचं, हा प्रकार चालू आहे। त्यामुळे आता हाय डेन्सिटी पद्धत बऱ्यापैकी आले, म्हणजे कमी अंतर घ्यायचं, म्हणजे आम्ही 30 बाय 30 होतं, नंतर आम्ही ज्यावेळेस नवीन एक व्यावसायिक दृष्टिकोनातून प्लॉट लावला तो आम्ही 7 बाय 14 वर लावला। किंवा ही जी आता झाडं दिसत आहेत मोठी, त्या झाडाच्या मध्ये पण आपण एक आता झाड परत टाकले, म्हणजे त्यात आपली 15 बाय 15 लागवड झाले। त्यानंतर आता जे तुम्ही सांगितलं की हाय डेन्सिटी पद्धत, त्यात आपण 5 बाय 13, 5 बाय 12 किंवा 5 बाय 14 फुटावर पण आपले 2 एकराचा प्लॉट आहे आणि आता सध्या तो उत्पन्न देतोय। अच्छा, ह्या फळ पिकासाठी
येण्यासाठी, चांगलं उत्पादन येण्यासाठी जमीन कशी पाहिजे? आता जमिनी जर बोलायचं झालं, ऍक्च्युली आंबा लागवडीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ती जमिनीची निवड. तुमची जर जमिनीची निवड चुकली, एक वेळ रोपाची निवड चुकली तरी चालेल, रोपं थोडीफार जळतील येतील किंवा व्हरायटी चुकली तर येईल तर कमी ना, पण जर तुमच्या जमिनीची निवड चुकली तर तुमचा आंबा येऊ शकत नाही. कारण की आता तसं माझं मास्टर इंजिनिअरिंग झालं, मी पुण्यात अगोदर जॉब पण करत होतो. लॉकडाऊनच्या अगोदरपासून म्हणजे 2018-19 पासून आपलं नर्सरी पण चालू होती. मग नर्सरीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याकडे लोक येतात त्याचा आपण लोकांना सांगतो अगोदर तुमची जमीन, पहिला प्रश्न असतो की तुमची जमीन कशी आहे. जर जमीन तुमची चुनखडक असेल तर आम्ही रोपं पण देत नाही. कारण विषय काय होतो, लोक एखादे त्यांना माहित नसते, नवीन शेतकरी येतात जे कुठं समजा आता आमच्या वडिलांचं घेऊन झालं, आर्मीतनं आले, त्यांना जास्त कसा अनुभव, शेतीतला अनुभव नव्हताच. कारण की वयाच्या 18 वर्षी ते आर्मीत झाले आणि लागवड केली. समजा ह्या जमीन जर त्यावेळेस चुनखडक असते तर आमचा आंबा येऊ शकला नसता. त्यामुळे सर्वात महत्वाचं जमीन चुनखडक नसावी. मग पाण्याने निचरावणारी खडकाळ जमीन पण तुमची चालू शकते. अच्छा, पूर्व मशागत म्हणून या जमिनीची किंवा पूर्व तयारी, आंबा लागवडीच्या आधी पूर्व तयारी कशी असली पाहिजे? आता पूर्व तयारीमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला वडिलांनी सांगितले की आम्ही खड्डे घेतले, मग आपली जेव्हा चर्चा झाली 30 बाय 30 वर खड्डे घेऊन लागवड करायचो. खड्डे घ्यायचं, त्यात पाला पाचोळा टाकायचा, त्यात शेणखत टाकायचं, त्यात पाणी सोडायचं, 2 महिने ते कुजू द्यायचं आणि त्यानंतर लागवड करायची. अशी जुनी पद्धत होती. आता बऱ्यापैकी खड्डे घेऊन लगेच मागं रोपं लावायचा प्रकार होतो, किंवा बरेच जण खड्डे घेतात किंवा चर सिस्टीम. आता आपण जे दुसरे आता नवीन प्लॉट लावला हाय डेन्सिटीला, ते पूर्ण चर मारून लागवड केली आहे. मग चर मारून मग त्यात ते रोटर करणे, जमीन पूर्ण प्लेन करणे, त्यानंतर जिथं आपण चर मारली आहे तिथं परत नांगराचे तास मारणे किंवा आपण सरी म्हणतो, सरी सोडल्याचे तास मारणे, त्यात खत टाकणे आणि मग लागवड करणे. अच्छा, आता मला सांगा रोपांची निवड कशी करायला पाहिजे? कारण लहान असताना सगळी रोपं एकसारखीच दिसतात, व्हरायटी काय लक्ष देत नाही. नेमकं ओळखायचं कसं, रोपण निवड करताना काळजी काय घ्यायला पाहिजे जेणेकरून फसवणूक होणार नाही? जे तुम्ही म्हणला आंध्रातनं आम्हाला केशर सांगून बदाम दिला, त्या पद्धतीनं फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? नक्की ती सगळ्यात महत्वाचं, जसं तुम्हाला सांगितलं मी, जमिनीची निवड. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो ते रोपांची निवड. रोपांची निवडला करत असताना शेतकऱ्यात चुकतं का? कारण ज्यावेळेस आता आम्ही ही लागवड केली, तुम्हाला सांगितलं आम्ही आंध्रावाल्याकडून, आंध्रावाले काय करतात, एक वही पेन अल्बम घेऊन मोटरसायकलवर फिरतात, अल्बम दाखवतात आणि बुकिंग घेतात, 1 रुपया पैसे घेत नाहीत. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस डायरेक्ट त्यांची गाडी आपल्या दारात येते आणि आपण रोपं उतरून घेतो. आपण फक्त फोटो बघूनच केलेले असते. आता काळात अल्बम कोण दाखवत नाही, आता फोटो जमा किंवा व्हॉट्सअपचा मोबाईलचा जमाना आहे. लोक फोनवर करणार, आम्हाला रोपं पाहिजेत, फोटो पाठवणार आणि रोपं मागून घेणार. त्यावेळेस काय होतंय, लोकांना माहित नाही आपण रोपं कुठून आणतोय, देणारा माणूस कसा आहे किंवा त्यांची बाग आहे नाही किंवा ते रोपं कशी देतात. त्यामुळे ते सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे खात्रीशीर ठिकाणी रोपं घेणं. कारण की आपण जर तरकारी पीक लावलं तर आपलं 1-1.5 महिन्यात आपलं माल चालू होतो, 3-4 महिन्यात ते माल जातो किंवा 1 वर्षात जातोय. मग ते जर आपलं समजा चुकलं रोपा सिलेक्शन तर आपण 6 महिने 1 वर्ष नुकसान होऊ शकतं. पण जर आंब्याचं नुकसान, आंब्यात जर तुमचं तसं गणित चुकलं तर कमीत कमी तुमचे 2 ते 3 वर्ष तुमचे जातात. बरोबर आहे. व्हरायटी समजायला कमीत कमी 2-2.5 वर्ष जातात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे की रोपं सिलेक्शन करताना व्यवस्थित काळजी घेऊन करणे. फक्त फोनवरनं बुकिंग करू नका, तुम्ही जावा तिथं प्रत्यक्ष करा, घ्या, खात्री करा, त्यानंतर खरेदी करा. आता लागवड केल्यानंतर त्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा खतांचं नियोजन असेल, औषधांचं नियोजन असेल, ते सगळं कसं असतं? आता लागवड करताना अगोदर सगळ्यात महत्वाचं पहिलं फ्लड इरिगेशन होतं, म्हणजे मोकळं पाणी. आता बऱ्यापैकी जे आहे ते ड्रीप इरिगेशनवर काम चालतं. आणि आंब्याची लागवड करताना असताना आता बऱ्यापैकी कोणतेही फळपीक आपण ड्रीप इरिगेशनवर करणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्याला पाणी जितकं लागतं, ज्या स्टेजला जितकं पाणी लागतं तितकं देणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला फर्टिलायझेशन करायचं आहे, त्याला काय खतं द्यायचे, लिक्विड सोडायचं आहे, तर ड्रीप असणं गरजेचं आहे. आता पाण्याचं तुम्ही सांगितलं, बऱ्याच ठिकाणी पाट पाणी देखील देतात, ड्रीप सिस्टीम सुद्धा आहे. नेमकं पाट पाण्याचा फायदा कसा होतो, ड्रीपचा कसा होतो या बागेत? आता ज्यावेळेस आपली लागवड लहान असते त्यावेळेस आपलं ड्रीप इरिगेशन सगळ्यात महत्वाचं असते. कारण ज्यावेळेस आपली लागवड 15 बाय 15 किंवा 10 बाय 15, 30 बाय 30 असेल आणि जर आपलं पाट पाणी असेल तर मधल्या भागात जो आपलं पाणी जाणार आहे ते सगळं वाया जाणार आहे. शिवाय आपण दिलेली खतं जी असतात ती जाताना पाण्यासोबत फ्लड इरिगेशन मध्ये ते जाताना धुवून घेऊन जाणार किंवा त्याचे कंटेंट फोडून निघून जाणार. त्याचा अजून एक विषय म्हणजे ज्यावेळेस आपण फ्लड इरिगेशन करतो त्यावेळेस 2 झाडाच्या मध्ये जो मोठा गॅप असतो तिथं पाणी गेल्यामुळे विनाकारण गवत येतं. त्यामुळे ते गवत काढणे वगैरे तो मेंटेनन्स पण आपला जास्त वाढतो. शिवाय पाण्याची गरज पण वाढते. मला सांगा, आता ज्यावेळी रोपं लहान असतात त्यावेळी आंतरपिकं आपण काय घेऊ शकतो का याच्यात?
रोपं आंब्याची मग किंवा कोणते फळपीक तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर तुम्ही आयुष्यभर आंतरपीक घेऊ शकता. बरं. फक्त एकच अट आहे की तुमचं आंतरपीक जे आहे ते आंतरपीक म्हणूनच राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आंतरपीक हे आपल्या मेन पिकापेक्षा मोठं होतं. उदाहरणार्थ काही जण ज्वारी, मका, बाजरी, तुरी वगैरे करतात. मग त्यावेळेस काय होतं, तुमचं झाड सगळं पूर्ण झाकाळून जातं बरं. आणि तिथं झाडाची स्पर्धा तयार होते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा लागते आणि झाड तुमचं न बांधता फक्त त्याच्या फांद्या वरती वरती पळतात आणि बऱ्याच वेळा रोपांची वाढ पण व्यवस्थित होत नाही आणि रोपं मरून जातात. अच्छा, म्हणजे कमी उंचीची आपण आंतरपीक घेऊ तुम्ही शकतो. कधी घेऊ शकता, काय अडचण येत नाही. अच्छा, आता मला सांगा, ह्या पिकामध्ये रोग असेल, किडे असेल, यांचा कितपत परिणाम होतो आणि ते येऊ नयेत म्हणून आपण पूर्व तयारी कशी असली पाहिजे? आता आंब्याविषयी बोलायचं झालं तर आंबा लागवडीला झंझट कमी आहे, बरं. त्रास कमी आहे, रोगराई कमी आहे, म्हणून आंब्याची प्रामुख्याने लागवड केली जाते. पण त्यामध्ये जर आपलं आंतरिक चुकलं किंवा बाकी व्यवस्थापन चुकलं तर मग त्याला व्यवस्थापन किडीचे रोग असतील किंवा बाकी बुरशीजन्य रोग असतील त्याचं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण नवीन लागवड करत असतो, लागवड केल्या सुरुवातीला कीड म्हणजे हुमणी, जे आपण शेणखत टाकतो. बऱ्याच ठिकाणी तर शेणखत टाकत असताना लोक कुजलेलं शेणखत टाकत नाहीत. काय करते, ज्या लागवड करायची म्हटलं की फोन करणार, ट्रॅक्टरवाला शेणखत आणून देणार, तो डायरेक्ट टाकला जातो. तो कुजून न टाकल्यामुळे म्हणजे ओला ताजा शेणखत टाकल्यामुळे, ओला म्हणण्यापेक्षा ताजा शेणखत टाकल्यामुळे त्यात हुमणीचा प्रादुर्भाव होतो आणि हुमणी झाली तर खालच्या ज्या नवीन रोप लावले असते त्याच्यामुळे कमी असतात, त्यामुळे खाऊन ते झाड आपलं मरू शकतं. त्यानंतर ज्यावेळेस झाड लावल्यानंतर नवीन फुटवा येतो, त्या फुटव्याला मग ते पानं गुंडाळणारी आळे असेल, पानं कट करण्यात पांढरे किडे असतील किंवा जे कोवळं शेंडा असतो, समजा उदाहरणार्थ हाच आहे, कोवळा शेंडा आत पोकरला जातो, मग ती आळे असेल किंवा आता जर तुम्ही हे झाड बघितलं तर एकदम म्हणजे आयडियल दिसत नाही, पानं वाकडे झाले किंवा रस शोषक किडे असतील, त्याचा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काय स्पेसिफिक अशी काय औषधं किंवा काय फवारणी वगैरे असते का? कसं काय फवारणी त्याला असते? जर सगळ्यात महत्वाचं तुमच्या बागेत जर सूर्यप्रकाशाने हवा व्यवस्थित खेळती झाली तर किडीचा जास्त प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळं आणि जर तुम्हाला लागले तर गरजेनुसार तुम्ही साधे कीटकनाशक घेतले तरी चालते. पण आता त्याबद्दल जर बोलायचं झालं कीटकनाशक बद्दल, कारण आपलं कृषी सेवा केंद्र पण आहे, मिसेस BSc अग्रे असल्यामुळे आपलं कृषी सेवा केंद्र पण आहे, जे आपण गेल्या 3 वर्षापूर्वी चालू केलं होतं. ज्या भागात जी पिकं आहेत त्यावर होणारे रोग आणि ती औषधं मिळली जातात. उदाहरणार्थ तुमच्या भागात जर द्राक्ष असेल, काही भागात डाळिंब असेल, आमच्या भागात समजा आंबा आहे, आता भुरी रोग आंब्यावर पण आहे आणि द्राक्षावर पण आहे. मग जे द्राक्षाच्या भुरीवरचे औषध सेम असतात, पण साधं एखादं म्हणजे 500-600 रुपये लिटरवाला औषध आंब्यावर काम करतं. पण जर तुम्ही द्राक्ष बागात गेला तर तुमची 100 मिलीची किंवा 80 मिलीची बाटली जी आहे ती 1000-1200 रुपयाला असते. मग आपला हा खर्च वाढतो. त्यामुळं आंब्याला साधी कीटकनाशक काम करू शकतात, फक्त ते योग्य त्या स्टेजला घेणं गरजेचं आहे. अच्छा, आपल्या बागेमध्ये रोपांची चांगली ग्रोथ होण्यासाठी, चांगलं वाढ होण्यासाठी आणि सशक्त असे रोपं तयार होण्यासाठी किंवा आपले पूर्ण बाग होण्यासाठी वेगळे असे काही टॉनिक असतात का? कसं असतं त्याचं नियोजन तुमचं? त्याचं म्हणजे नवीन झाड समजा लागवड तुम्ही केली, झाडाची मुळी चालली तर झाड आपलं वाढणार आहे. जर तुमची झाडाची मुळीच वाढत नसेल तर मग झाड कसं वाढेल? मग त्यासाठी लागवड करताना जे खड्डे पद्धत असेल किंवा चर पद्धत असेल ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जमिनीचा तुमचा कार्बन कर्ब चांगला असेल, जमीन भुसभुशीत असेल तर मुळी चांगली चालते. तुमचं जर पाणी नियोजन आहे, चांगला वापसा ठेवला किंवा तुम्ही जसं तर तुम्ही बघितलं उसाचे गट्टे पडलेत आमच्या बागेत, ते पाला पाचोळा असेल किंवा उसाच्या पाचोळ्याचं मल्चिंग असेल, ते जर तुम्ही केलं तर मुळी चांगली चालते, झाड चांगलं येऊ शकतं, वाढतं. अच्छा, तर मंडळी आता ज्या प्लॉटमध्ये आपण आहोत हे एका गुंठ्यामध्ये 1 रोप अशा पद्धतीची ही लागवड तंत्र आहे. परंतु काही बागा अजून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने केलेल्या आहेत. कमी जागेत सुद्धा चांगलं उत्पादन घेण्यासाठी काही वेगळं तंत्रज्ञान या बागेमध्ये आपल्याला बघायला मिळते. चला पुढच्या बागेमध्ये आपण बघूयात, तर तिकडं अधिक माहिती घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बऱ्यापैकी तुमचं आंबा पिकातलं संपूर्ण माहिती आजच्या या बातमीमध्ये मिळणार आहेत. हे पूर्ण माल दिसतोय, खालून जरी बघितलं खालून वरपर्यंत सगळा माल भरलेला आहे. आणि जे कीड नियंत्रण तुम्ही मगाशी विचारलं होतं, कीड नियंत्रणासाठी आपण ते हे सापळे लावतो, चिकट सापळे आणि फळमाशी सापळे तिथे लावतो. आणि प्रोटेक्शन बॅगचं हे जर तुम्ही आता बघितलं, हे फक्त उन्हाकडची बाजू आपण लावलेली, सनबर्निंग होणं हे पूर्ण अजून लहान आहे आंबा, पण डाग वगैरे कुठले नाही. तर मंडळी आपण आता सूरज अवताडे यांच्या दुसऱ्या प्लॉटवरती आहेत. तर
सूरज यांच्या पत्नी सुद्धा आहेत, तर त्यांचं BSc ॲग्री झालेलं आहे. त्यामुळं ह्यातले जे शेतीतले जे बारकावे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं ते पाठीमागं बघत असतात. काय सांगाल, तुमचं शिक्षण झाल्यानंतर प्रॉपर शेतीमध्येच तुम्ही काम करताय, एखाद्या कुठल्या ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये तुम्ही न जाता शेतामध्ये रस दाखवताय, काय सांगाल आपल्या सगळ्या युवा पिढीला? ॲक्च्युली मी BSc ॲग्री हे फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करण्यासाठीच केलं होतं, पण आल्यानंतर यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर हे मास्टर इंजिनियर होते, प्रोफेसर होते. 4-5 वर्ष त्यांनी जॉब केला. पण शेतीची प्रचंड आवड होती आणि माझ्यापेक्षा जास्त जे प्रॅक्टिकल नॉलेज होतं ते सरांकडे होतं. आणि मी बऱ्याच काही जे टेक्निकल गोष्टी शिकली असेल किंवा थेरॉटिकली मी डिग्रीमध्ये बऱ्याच बघितलं, पण मी जे प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे ते शेतात मी ह्यांच्याकडून शिकले. माझ्याकडून हे शिकले नाहीत, मी ह्यांच्याकडून शिकले. जे काही थोड्याफार जे कन्सेप्ट किंवा जे वर्ड्स वगैरे आहेत थोडेफार ते माझ्याकडून दिले जायचे, पण ॲक्च्युली जे वर्क जे आहे ते मी त्यांच्याकडून शिकले. मला फक्त थेरॉटिकली माहित होतं, प्रॅक्टिकली काहीच माहित नव्हतं. आणि शेती छान आहे. शेती म्हणजे शेती करणं आजकाल युवा पिढीनं मला तर वाटतं की युवा पिढीनं करावं शेती, आणि त्याला शेतीला जोडूनच जोडधंदा पण दुसराही चालू करावा असला पाहिजे. आता ह्यांनी स्वतः नोकरी सोडून शेती करतायत म्हणजे काहीतरी आहे बाबा शेतीत. बरोबर. फक्त एवढंच आहे की 100% आपलं कुठल्याही गोष्टीत आपलं 100% दिलं पाहिजे. आपल्याला त्यात आवड असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीत आवड असली की माणूस त्या क्षेत्रात यशस्वी होतोच. कोणीतरी सांगितलं आणि मी त्यांनी हे केलं त्यानं ते केलं म्हणून करून चालत नाही. प्रत्यक्षात आवड असली पाहिजे. जसं कसं हाडाकाडाचे शेतकरी म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे सरांचा. कारण की आमचे सासरे पूर्ण शेती त्यांनी डेव्हलप केली. त्याच्यानंतर लहानपणापासून यांनी बैलगाडी, बैले चालवणे, बाकीचं काही ते नांगर वगैरे. मी जेव्हा प्रॅक्टिकलला गेले तेव्हा मला ते नांगर वगैरे काय ओळखता येत नव्हतं. बाकीचं आम्ही असं बाहेरून लिहिलं, त्या ह्याच्यावर लिहून जायचं, ह्या नांगर आहे, हे आहे, सिंगल पलटी हे वगैरे. पण मग हे सगळं त्यांना माहित होतं, त्यामुळे त्यांना ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित सोप्या गेल्या आणि मग आवडीमुळे अजूनच छान झालं. क्या बात आहे. तर मंडळी, ही आहे अशा पद्धतीची एक तरुण शेतकरी जोडी. तर आता मुख्य विषयाकडे येऊयात. ज्या प्लॉटमध्ये आता आपण उभा आहोत, हा प्लॉट किती अंतर आहे आणि इथलं सगळं जे बारकावे आहेत या प्लॉटमधले ते सगळे आपल्या शेतकरी बांधवांना. आता सध्या आपण रोपं घेताना योग्य मातृवृक्षाची निवड केल्यानंतर प्रश्न आपल्या पुढे पहिला प्रश्न पडतो ते अंतर काय ठेवायचं, योग्य अंतर काय. आता सुरुवातीला जे आपले होतं ट्रॅडिशनल मेथड ती 15x15 किंवा 20x20 अशा होत्या. पण आता माणसांची जमिनी कमी होत चाललेत, लागवडीचं अंतर पण कमी होत चालले. कसं काय, जमिनीची तुकडीकरण होत चालले, त्यामुळे लागवडीचं अंतर कमी होत चालले. मग त्यात पण प्रश्न येतो की बाबा इस्रायल टेक्निक, मग इस्रायल टेक्निकनं खूपच अंतर कमी होतं आणि ट्रॅडिशनल टेक्निकनं खूपच अंतर वाढतं. आपण त्याचा मध्य साधून हे अंतर आपल्या बागेचं घेतलेलं आहे. 7x15 हे आपलं अंतर आहे. पण हे अंतर डिसाईड केल्यानंतर आपण जवळजवळ 1 ते 1.5 वर्षात किंवा 7-8 महिन्यात आपण रोपं कशी निवडतोय त्याच्यावर डिपेंड आहे. ते रोपं निवडल्यानंतर छाटणी पहिली घेतली पाहिजे, म्हणजे छाटणी व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. 2 रोपामधलं लागवडीचं अंतर तुम्ही किती ठेवताय याच्यावर डिपेंड करते की तुम्ही ती छाटणी कसं करताय किंवा त्या झाडाचं मेंटेनन्स कसं करताय. ते झाडाचं जेवढं मेंटेनन्स आपल्याला करता येईल तेवढं बेटर राहील, त्या मानानं उत्पन्न आपल्याला भेटता येईल. छाटणी करताना ही सूर्यप्रकाश मध्यभागाला आला पाहिजे, व्यवस्थित छाटणी केली पाहिजे. नाही तर बाबा आम्ही इस्रायल टेक्निक केली, फक्त अंतर लावलं झालं सोडून दिलं, असं चालत नाही. म्हणजे प्रत्येक झाडाजवळ त्या पद्धतीने सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, सूर्यप्रकाश किंवा छाटणी केली पाहिजे, मग ती इस्रायल टेक्निक होईल किंवा आपलं अंतर कमी होईल. फक्त आपला हेतू काय बाबा, हे शेत आहे आणि आम्हाला एवढी रोपं बसवायची आहेत, आम्हाला उत्पन्न जास्त घ्यायचंय. उत्पन्न जास्त घेण्यासाठी आपल्याला त्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. योग्य व्यवस्थापन केलं तरच आपल्याला ते उत्पन्न भेटणार आहे. मग जे काही छाटणी व्यवस्थापन असो, कीड व्यवस्थापन असो किंवा जी मातृवृक्षापासून कसं असतं, बियाणं अस्सल असलं तरच रोप चांगलं येत असतं. बरोबर आहे. त्याचनुसार मातृवृक्षाची निवड करतानाही आपण स्वतः व्यवस्थित जी आपण निवड करतोय ती बाग, मातृवृक्षाची बाग कशी आहे ती स्वतः जाऊन आपण बघितली पाहिजे. त्याची झाडं कशी आहेत बघितली पाहिजेत, त्याच्यावर रोग राई वगैरे काही नाही ना हे बघितली पाहिजे. म्हणजे मातृवृक्ष सिलेक्शन करताना आपण व्यवस्थित केलं पाहिजे. तिथून जी सुरुवात आहे तरच मग आपल्याला 100% भेटणार. जर आपली पहिली पायरी चुकली तर पुढचं सगळं गणित चुकणार. आता ही जी बाग आहे किती वर्षाची आता रोप आहे तिथं? ही
7 ते 7.5 वर्षाची असेल. आमचं लग्न झालं, याच प्लॉट मध्ये लग्न झालं होतं, तांदूळ पडले होते इथंच. बर. आणि त्यानंतर आमच्या 5-6 महिन्याने इथं लागवड झाली बर. आणि पूर्ण माती होती. हे बघून छान वाटते, अमराई छान वाटते. अगोदर ते माळ होतं आणि लग्न झालं यांचं चरण इथं पडले आणि माळाचा माळा झाला असं बरं. म्हणतो. तर आता जस्ट आता जसं आमच्या मॅडमनी सांगितलं हा, हा. की इस्रायल पद्धत वगैरे लागवड अंतर, तर हा नक्की सगळा घेण्याचा म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. कारण आजकाल इस्रायल पद्धत फक्त सांगितली जाते, कमी अंतर सांगितलं जातं, पण त्याचे जे काही व्यवस्थापन असते त्याच्यावर कोण विचार करत नाही. बरोबर. फक्त थेरॉटिकली रोपाची संख्या, त्याला येणारं भविष्यात येणारं थेरॉटिकली उत्पन्न, येणारं म्हणजे हव्यातला रेट आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून उत्पन्न सांगितलं जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान होत फसतात. आहे. बरोबर. त्यामुळे प्लॉटला व्हिजिट देणं गरजेचं आहे. अच्छा, आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे जाऊयात. एकरी आता तुमचं लागवड जर बघितलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने इथं दिसते आपल्याला. एकरी आपल्याकडं उत्पादन किती मिळतंय, दरवर्षी बाजार रेट कसा असतो, मार्केटिंग कसं करता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पिकवल्यानंतर मार्केटिंग प्रत्येक शेतकऱ्याला जमणं गरजेचं आहे. तर तुम्ही हे सगळं कसं साध्य केलेलं आहे? आता उत्पन्नाचं जर बोलायचं झालं तर आंब्याचं उत्पन्न अमुक झाडाचं या वर्षाचं झाडाचं एवढ्या एकरात इतका उत्पन्न मिळेल ह्या कोणच सांगू शकत नाही. कारण की आंब्याचं उत्पन्न हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर. कारण की जवळ 80-90% मी म्हणेन निसर्गावर सगळा खेळ आहे. त्यामुळे असं ठामपणे आता ह्या झाडाला आज जर आपण बघितलं जवळजवळ 30 ते 40 किलोपेक्षा जास्त माल आहे. माल आहे. किंवा त्या झाडाला बघितलं आपल्याला कमी कमी 2 कॅरेट 3 कॅरेट माल निघेल. पण पुढच्या वर्षी या झाडाला इतकं माल असेल हे मी आज गॅरंटी देऊ शकत बरोबर. नाही. त्यामुळे निसर्गावर जास्त खेळ आहे. पण जे आपल्या हातात आहे बरोबर. मग त्याचं व्यवस्थित योग्य प्रकारे योग्य वेळी छाटणी करणे बरोबर. किंवा योग्य वेळी त्याच्या फवारणी करणे, कीड नियंत्रण करणे किंवा योग्य काळात जसं आता मोहर असेल, बऱ्याच ठिकाणी लोकांना माहित असते की मोहर भरपूर येतो, सगळे बाग फुलून जाते, पण आंबाच लागत नाही. बरोबर. मग कसं मोहर व्यवस्थापन कसं करावं, मोहर टिकण्यासाठी काय करावं लागतं? मेन मोहरावर जर बोलायचं झालं त्याला 2च रोग, एक म्हणजे बुरशीजन्य म्हणलं तर भुरीचा रोग आणि कीड म्हणलं तर तुडतुडे. बरं. सुरुवातीला रेस्ट शोषक कीड पण थोडी असते. त्याचं जर तुम्ही व्यवस्थित रेस्ट पिरियड मध्ये चांगलं व्यवस्थितपणे केलं तर मग तुम्हाला म्हणतात की शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला रक्त सांडायला लागत नाही. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही रेस्ट पिरियड बागेत चालू असतो त्यावेळेस तुम्हाला कीड नियंत्रण खूप चांगलं करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या बागेत जसं सांगितलं मी छाटणी व्यवस्थापन व्यवस्थित करून जर व्यवस्थित सूर्यप्रकाश गेला तर जास्त तुम्हाला रोगराई त्रास देत नाही. आता मार्केटिंग बद्दल आपला विषय राहिला. मार्केटिंग कसं करताय? व्यापारी स्वतः येतात का तुम्हीच खाऊ गिरायला येते? कसं असतं मार्केटिंग? आता मार्केटिंगचं जर बोलायचं झालं तर सुरुवातीला आमची झाडं होती जी लांब लागवडे होते आणि सुरुवातीला जास्त व्यापारी वगैरे हा प्रकार जास्त नव्हता. जे प्रत्येक गावोगावी काय अशी ठराविक लोक होती जे आंबे घेऊन जायचे, बांधावरचे आंबे झाड एकदम 2,000ला 5,000ला 10,000ला रोप द्यायचं, त्यांनी ते सगळे आंबे न्यायचे, घर न्यायचे, आडी लावायची, पिकवायचे आणि विकायचे, हा प्रकार सर्व होता. पण आता गेल्या 4-5 वर्षापासून बऱ्यापैकी व्यावसायिक लोक विचार करतायत आणि व्यावसायिक झाल्यामुळं मग आता व्यापारी वगैरे सगळे आले. तर सुरुवातीला आपण चांगला जो 1 नंबरचा माल आहे सुरुवातीला येईल तो सगळा आंबा स्वतः विकण्याचा प्रयत्न करतो आपण. मग त्यासाठी आपलं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल आणि आपलं पहिल्यापासून जे आमची सुरुवातीची बाग होते गावात पूर्णपणे गावात जाऊन विकणे असेल किंवा बऱ्यापैकी लोक घरी येऊन घेऊन जातात आणि दर पण चांगला मिळतो. आता गेले 3 वर्ष झाले. कारण की स्वतः विक्रीचं जर तुम्हाला गणित सांगायचं झालं तर सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस आपण स्वतः विक्री करतो, ज्यावेळेस मी जॉब करत होतो, माझं मास्टर इंजिनियर झालं, मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून एका इंजिनिअरिंगच्या कॉलेजवर जॉब करत होतो. त्यावेळेस मी काय करत होतो, घरून आमची पेरूची पण बाग होती, घरी पेरून येत जाताना एकदा मी एक 5-7 किलो पेरू घेऊन गेलो. आमची मिटिंग होती, सगळ्यांना खायला दिले, सगळ्यांनी खाल्लं, त्यांना ते छान वाटले आणि शहरात बऱ्यापैकी स्टाफ सगळ्या शहरातला वगैरे होता. अहो सर आंबे खूप छान आहेत. मग मी काय म्हटलं, मी पुढच्या शुक्रवारी घरी जाणार आहे, सांगा कोणाला लागली तर. मग आम्हाला 2 किलो आणा, आम्हाला 4 किलो आणा, आम्हाला 1 किलो आणा. मग असं आंबा पेरू घेऊन चाललो सुरुवातीला मी. आणि जो इथं 20-25 रुपये किलो ना गावाकडे जायचा तो पेरू ते 100 रुपये म्हणजे रेट न सांगता स्वतःहून किलोला 100 रुपये देत होते. मग तो एक खूप चांगला अनुभव होता. त्याच पद्धतीने आता आपण चांगले आंबे संपूर्ण महाराष्ट्रात असेल बऱ्यापैकी जिथं ट्रान्सपोर्ट जातं तिथं सगळीकडे आपण 5 किलो 10 किलो 15 किलो 20 किलो पॅकिंग करून आपण आंबा विक्री करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता लोड होतोय, आपल्याला सगळा आंबा जात नाही, त्यावेळेस आपण मग व्यापाऱ्याला पण आंबा देतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खाऊ गिरायकाला महत्व देतो. आता मला सांगा, ह्या पिकामध्ये आता फळ पिकं म्हटल्यानंतर आपत्ती कोणते असतात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर, त्या कंडिशनमध्ये म्हणजे नेमका आपत्ती कधी येते आणि त्या कंडिशनला काळजी कशी घ्यायला पाहिजे? आता नैसर्गिक आपत्ती जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस
ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला मोहर येतो. मोहर आल्यानंतर मोहर येण्यासाठी थंडी लागते, पण मोहर आल्यानंतर तर जास्त थंडी पडली, जास्त धुकं पडलं, आता आमच्या भागात जास्त प्रश्न येत नाही, पण जास्त धुकं पडलं तर बुरीचा अटॅक जास्त होतो. त्यासाठी मग बुरीला सल्फरची फवारणी असेल, सल्फर असेल, मेरिओन असेल किंवा अमिस्टर असेल, ज्या त्या स्टेजला ते आपलं घेणं किंवा कॉन्टाप असेल त्याच्या फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्यापैकी आता सध्या स्टेजला, तर मागच्या आठवड्यात पण बऱ्यापैकी भागात पाऊस झाला किंवा वारा आलं. सध्या मोठ्या बागेत जर जास्त वारा आला आणि असे हेलकाव जास्त खाल्लं तर आंबे पडतात किंवा कुठं गारपीट झाली तर आंबे डॅमेज होतात. ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत. अच्छा, आता त्यासाठी तुम्ही उपाय सांगितला मला. मग ज्यावेळेस तुमच्या वाटते वाऱ्यामुळे नुकसान होते त्यावेळेस तुमच्या प्लॉटच्या शेजारून एक भिंत बांधल्यासारखी, म्हणजे नैसर्गिक भिंत, मग त्यासाठी तुम्ही सीताफळ लागवड करा किंवा कोणतीही अन्य लागवड करा, पण हवा तिथे तुमची थांबली पाहिजे. त्यासाठी तुम्ही जैविक कंपाऊंड करणं गरजेचं आहे. तर मंडळी, आता आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आहेत, तर इथला आपण या बागेबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला सूरजजी मला सांगा, आपल्याकडे व्हरायटी कोणकोणत्या आहेत? मगाशी तुमच्या बाबांनी सांगितलं की 27 प्रकारच्या व्हरायटी आहेत. कोणत्या व्हरायटी आहेत तुमच्याकडे? आता आपल्याकडे प्रामुख्याने जास्त जर म्हटलं केशर आहे. त्यानंतर जे चुकलेली लागवड, म्हणजे आपल्याला चुकीची पद्धतीने लागवड मिळाली, त्यामुळे एक प्लॉट तो आपला बदामचा आहे. त्यानंतर आपल्याकडे तोतापुरी आहे, आम्रपाली आहे, लंगडा आहे, दशेरी आहे, हापूस आहे. त्यानंतर नवीन जर म्हटलं आपण तर बारमाच्या 2-3 प्रकारच्या बारमाची झाडं आहेत. त्यानंतर गोवा मानकुर आहे. साऊथच्या जर म्हटलं तर चिना रसम, पेडा रसम, चिरकू रसम, इमाम पसंत, पुनासा ह्या व्हरायटी आहेत. त्यानंतर कोकणात ज्या किंवा केशर बागेत क्रॉस पॉलिनेशन साठी जी चांगली व्हरायटी म्हणून लावली जाते ती रत्ना व्हरायटी. रत्ना व्हरायटी आहे, दूध पेडा आहे, सिंधू आहे, मल्लिका आहे, पायरी आहे. त्यानंतर आता जी काय बऱ्यापैकी चालू आहेत बाहेरच्या व्हरायट्या, फॉरेनच्या व्हरायट्या, त्यामध्ये मियाजाकी असेल, टॉमी ॲटकिन्स असेल, ऍपल मँगो असेल, रेड आयव्हरी असेल किंवा बनाना मँगो असेल, कट्टीमन असेल, या प्रकारचे पण आपण झाडांची लागवड आपल्या इथे केलेली आहे. शेतकरी म्हणून प्रत्येक व्हरायटीचं नाव आहे तोंडपाठ आहेत, कारण हा प्रॅक्टिकल शेतकरी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्र सूरज आवताडे असं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून शेतीविषयक परफेक्ट माहिती, मग ते आंबा असेल नाही तर कोणतंही फळबाग असेल, जवळपास 35 प्रकारच्या फळबागांची यांच्याकडे रोपं मिळतात. तर त्याची सगळी इत्थंभूत माहिती सूरज या चॅनलवरून देत असतात. तर नक्की तो सुद्धा चॅनल तुम्ही जाऊन बघू शकताय. आता पुढच्या विषयाकडं, या फळबागेसाठी सरकारी अनुदान किती आहे? म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं अनुदान किती आहे? कोण घेऊ शकतं अनुदान? काय असतात लिमिटेशन त्याचे? आता अनुदान जर फळबागेसाठी लागवड करण्यासाठी पण अनुदान आहे किंवा तुमचं ड्रीप करण्यासाठी पण अनुदान आहे. आणि त्यासाठी तर बरेच स्कीम आहेत. मग त्यामध्ये आपल्या भागात किंवा आमच्या भागात, सांगोला सारख्या भागात किंवा सोलापूर जिल्ह्यात तर पांडुरंग फुंडकर योजना किंवा भाऊसाहेब फुंडकर योजना आहे किंवा MRGS महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. पण ती योजना जी आहे ते फक्त अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे ज्यांना 5 एकरापेक्षा कमी शेती आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यामध्ये त्यांना मग पेरू असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, सगळ्याला तुमचे लागवड करणे, खड्डे घेणे, ड्रीप असेल, लागवडीची खतं असतील, लागवडीची औषध असतील, त्याचं सर्व प्रकारचं अनुदान भेटतं. किंवा विदर्भात काही जिल्हे किंवा काही तालुके, काही गावं आहेत जी पोखरा योजना म्हणून त्यांच्याकडे आहे, त्यामध्ये पण त्यांना अनुदान भेटतं. अच्छा, आता महत्त्वाच्या विषयाकडे जात, आर्थिक गणित बघूया त्या शेतातलं. कारण एवढं सगळं आपण कष्ट घेतो कशासाठी? तर 4 पैसे आपल्याला मिळावेत आणि आपली आर्थिक उन्नती व्हावी किंवा परिस्थिती सुधारावी, असं प्रत्येक शेतकऱ्याचं असतं. या पिकामध्ये आता नवीन प्लॉट लावण्यासाठी एकरी खर्च किती असतो पहिल्या वर्षी, आणि उत्पादन सुरू झाल्यानंतर सरासरी उत्पादन मिळतं किती, त्यातून उत्पन्न मिळतं किती, हे सारं आपल्याला सर्व शेतकऱ्यांना डिटेल्स द्या. तर आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलो आहोत, आता ही जी आहे ती हाय डेन्सिटी अति घन पद्धतीने लागवड आपण केली आहे. 5x12 किंवा 5x13 असे आपलं हे अंतर आहे. तरी आता लागवड करून 2.5 वर्ष पूर्ण झालेत. आणि आता सध्या आपण हे जे बघतोय तर हा पहिला भार आपल्याला सापडतोय. तर हा जो माझा जवळ 1500 झाडांचा प्लॉट आहे. आपण मगाशी जो मोठा प्लॉट बघितला आपला 7-7.5 वर्षाचा, तो जो आहे तो 500 झाडांचा प्लॉट आहे. किंवा अगोदरची जर लागवड बघितली ती जवळ 125-150 आसपास झाड आहेत ती. त्यानंतर आता नवीन एक लागवड केली तो 400 झाडांचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटचं बोलायचं झालं तर हे लागवड करून 2.5 वर्ष झाले, 1500 झाड आहेत. आणि आता जर या बागेत माल जर बघितला तर 2 किलो पासून, म्हणजे काय अशी थोडीफार 1-2% झाडं अशी पण आहेत की ज्याला काही माल नाही, मग ती लहान असतील किंवा मोठी असतील, काय 2 किलो पासून जवळ 15 ते 17 किलो पर्यंत, 20 किलो पर्यंत पण एक झाडाला सध्या आपल्या इथं माल आहे. आणि मालाची साईज जर आता बघितली तर 200, 250, 300, 400 ग्रॅम पर्यंत साईज झाले.
आहे. आता काल सकाळी पण व्यापारी आहेत की ह्या आठवडे झालं व्यापारी सध्या आपल्याकडे बागेत येतात. फिरतायत. तर व्यापाऱ्याची मागणी 180 200 रुपये होती, पण त्यावेळेस आपला माल जास्त निघत नव्हता, अजून आपला माल तयार नव्हता. पण आजच्या घडीला सध्या 170 180 150 प्लस सध्या भाव आहे. आहे. आणि जर विचार करायला झाला ॲव्हरेज जर पकडला आपण, आता उत्पन्न तुम्ही ज्यावेळेस मला विचारताय, आता मी 10-20 लाख सांगितलं तर माझा मोठेपणा आहे. बरोबर. पण जे लोकांचं गणित फसतं ते इथं फसतं की आता मी सांगितलं तुम्हाला 1,500 झाड आहेत, तुम्हाला मी झाडं बघतो सगळ्या झाडावर माझा माल आहे. बरोबर. आणि ते जर आपण कॅल्क्युलेशन केलं, समजा आता 15 किलो पण आहे, 17 किलो पण पर्यंत माल आहे, काय झाडाला 1 कॅरेट पण माल निघेल, बरोबर. पण काय झाडाला 2 किलो आहे, 4 किलो आहे, 5 किलो आहे. समजा आपण ॲव्हरेज 10 किलो जरी धरलं तर एक 15 टनाच्या आसपास या बागेत माल निघायला हरकत नाही. आता सांगितलं तुम्हाला की 15 झाडात 10 किलो म्हणजे तर 15 टन माल निघू शकतो. आणि आजच्या घडीला आज आपला एप्रिलमध्ये बऱ्यापैकी सगळा माल निघून जाईल. आता जरी 150 प्लस भाव असला तर तो अजून मला पुढच्या आठवड्यात किंवा अजून 15 दिवसांनी इतका माल मिळणार नाही. बरोबर. म्हणजे सर्वसाधारण आपण 100 रुपये जरी भाव पकडला तरी 15 लाख माझे ह्या 15 झाडात होऊ शकतात. पण हे सगळं थेरॉटिकली अजूनपर्यंत म्हणलं तरी चालेल, कारण मी जरी 15 टन सांगत असेल तर मला एक्झॅक्ट किती निघेल ते मला हार्वेस्टिंग नंतर कळेल. हा. कारण की आजकाल मार्केटिंगसाठी एका एकरात 10 लाख 15 लाख 20 लाख ह्या गोष्टी सांगितल्या जातात. बरोबर. त्यामुळं असं मी अजून हमखास सांगू शकत नाही की माझ्या ह्या बागेत बरोबर. इतकाच माल निघेल. पण जर बघितलं तर माझ्या आहेत 2 किलो पासून 20 किलो पर्यंत ह्या बारक्या झाडात आहेत. तिथं आपण 7-7.5 वर्षाची बाग बघितली, तिथं 40 ते 60 किलो पर्यंत पण माल आहे. बरोबर. 20 किलो पासून 60 किलो पण माल आहे. किंवा जी माझी मोठी बाग आहे, जी आमची 15-16 वर्षाची लागवड आहे, त्यात जवळजवळ जर म्हटलं आपण तर 100-150-200 किलो एका झाडाला माल निघेल अशी पण झाडं आहेत. पण ह्या थेरॉटिकली गोष्टीवर जर तुम्ही विचार करून लागवड केले तर 100% तुमची फसवणूक होऊ शकते. त्यासाठी तुम्ही जसं आता सांगितलं की आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा युट्यूब चॅनल आहे. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, बेंगलोर असेल, युपी जे काय असतात, आता तेलंगण जे काय मागच्या आठवड्यात येऊन गेले तर लोक इथे येतात. पण आजपर्यंत आपण कोणालाही लाखाच्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत किंवा इतकं उत्पन्न होतं म्हणून सांगितलं नाही. आम्ही घेतो, आम्ही रोपं देतोय, त्याची सगळी खतं औषध देतोय, तुम्हाला सगळी कन्सल्टिंग देतोय, त्याची छाटणी सगळं मार्गदर्शन करतोय. आणि अशी पूर्ण बाग येईपर्यंत ती जिम्मेदारी आम्ही घेणार. पण तो तुमचा माल कोणत्या महिन्यात येईल, तुमच्यातली भौगोलिक परिस्थिती कशी असेल ते माहित नसते, किंवा रेट काय भेटेल ते आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपण त्या लाखाच्या आणि कोटीच्या गोष्टी कोणाला सांगत नाही. बरोबर. वा, म्हणजे जे काय आहे जसं असेल तसं एकदम सत्य माहिती आज सूरजजींनी आपल्याला दिलेली आहे. मंडळी, आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटणार अशाच नवनवीन अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखतीसह. तुम्ही जाता जाता शेतकरी मित्र सूरज अवताडे हे यूट्यूब चॅनल मात्र बघायला विसरू नका, कारण आज जी माहिती दिलेली आहे ह्याच्या 10 पटीनं तुम्हाला तिथं माहिती बघायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की जाऊन तो चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी, भेटूयात पुढच्या अशाच मुलाखतीसह. तोपर्यंत धन्यवाद.